दिवाळीच्या दिवसांमध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आपण खातो नाही. चकली, कडबोळी, शेव किंवा चिरोटे इतकंच नाही तर काही गोडाचे पदार्थ असतातच, म्हणजे लाडू असतो. शिवाय या सगळ्या पदार्थांमध्ये तूप असतं, तेल असतं, म्हणजे एकंदरीत आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची नक्कीच शक्यता असते. म्हणूनच या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घेता येईल चला पाहूया. नमस्कार, मी जान्हवी. दिवाळी म्हणजे आपलं सर्वांचं सर्वात महत्त्वाचा सण. आपण सगळे स्पेशली बायका त्याची तयारी खूप जोरात करत असतो. शॉपिंग, फराळ बनवणं, घराचं रंगकाम, सजावट अशी बरीच कामं चालू असतात आणि अशात आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरून जातो. दिवाळीच्या कामात इतके बिझी होऊन जातो की आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. पण असं झाल्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि उलट त्याचा त्रास आपल्याला होतो. त्याच्यामुळे या दिवाळीत स्पेशली आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. किती जरी बिझी असाल तरी वेळेत जेवणाचा पूर्ण प्रयत्न करा. शॉपिंगसाठी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर आपल्याजवळ काही पौष्टिक खाद्यपदार्थ घेऊन जायला बिलकुल विसरू नका. जसे चणे, चिक्की, ड्रायफ्रूट्स असं काही तुम्ही तुमच्याबरोबर ठेवू शकता. त्याने तुम्हाला एनर्जी मिळत राहील. वेळात वेळ काढून पाणी प्यायला मात्र विसरू नका, कारण जर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्याजवळ एखादी छोटी पाण्याची बॉटल किंवा लिंबू पाणीही कॅरी करू शकता. त्याने तुम्हाला एनर्जी मिळत राहील. दिवाळीत कुठेही बाहेर जाताना शक्यतो सुती कपडे किंवा कॉटनचे कपडे घालूनच बाहेर पडावं. त्याने आपल्याला गरमीचा किंवा उन्हामुळे होणारा त्रास नाही होणार. दिवाळीच्या दिवसात जर कधी अति मिठाई, अति फराळ किंवा अति जेवण झालं असेल तर दुसऱ्या दिवशी मात्र थोडंसं जेवण कमीच खाल्लं पाहिजे. त्याने आपल्या पोटाला थोडासा आराम मिळेल. तुम्ही त्या दिवशी पूर्णपणे फळाहार करू शकता. दूध, दही, ताक अशा गोष्टी घेऊ शकता. त्याने तुमच्या पोटाला आराम मिळेल आणि तुमचं वजनही वाढणार नाही. या दिवाळीत नेहमीच्या तेलकट पदार्थांच्या ऐवजी तुम्ही आपल्या पाहुण्यांना काहीतरी हटकं देणं डेफिनेटली ट्राय करू शकता. लाईक ड्रायफ्रूट्स, नॅचरल फ्रूट ज्यूसेस, ऑर्गॅनिक फ्रूट्स. हे तब्येतीलाही चांगलं असतं. शक्यतो दिवाळीचं फराळ तेलाऐवजी तुपात बनवावं. ते पौष्टिकही असतं आणि त्याने आपली स्किनसुद्धा टवटवीत राहते आणि स्किनला चमक येते. बाहेरची रेडीमेड मिठाई घेताना चांगल्या खात्रीच्या दुकानातूनच घ्यावी. ती फ्रेश आहे की नाही ह्याची पूर्णपणे खात्री करूनच घ्यावी. शक्यतो सिल्वर कोटिंग असलेली मिठाई घेऊ नये, कारण ती आपल्या शरीरासाठी चांगली नाही आहे. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असू शकतं, जे आपल्या शरीरासाठी हार्मफुल असू शकतं. रेडीमेड मिठाईमध्ये प्रिझर्वेटिव्स वापरलेले असतात, जे आपल्या तब्येतीसाठी चांगले नसतात. त्यामुळे शक्यतो मिठाई घरीच बनवावी आणि फराळसुद्धा घरीच बनवावा. मिठाई बनवताना शक्यतो आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर टाळावा. ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं. उलट त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करून मिठाई बनवू शकतो. त्याने आपलं वजनही वाढणार नाही आणि त्याचे दुष्परिणामही आपल्याला होणार नाहीत. दिवाळीच्या धावपळीत सतत काम केल्यामुळे आपल्याला थकवा किंवा वीकनेस येऊ शकतो. त्यामुळे अधूनमधून थोडंसं ब्रेक घेणं गरजेचं आहे आणि बॉडीला रिलॅक्स करणंही गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही दिवसातून थोडा वेळ 10 ते 12 मिनटं डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून जर मेडिटेशन केलं तर तुमच्या शरीरातील सेल्सला एनर्जी मिळेल. सेल्स रिज्युव्हिनेट होतील आणि तुम्ही परत उत्साहात काम करायला तयार व्हाल. या दिवाळीत आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि मस्त दिवाळी एन्जॉय करा. आजच्या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र आज कुठे दिवाळीची सुरुवात झाली आहे. हे सेलिब्रेशन घे भरारीवर असंच सुरू राहणार आहे. तेव्हा तुम्ही पाहत राहा ABP माझा.